नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की तुमची स्टुडंट्स फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. तर स्टुडंट्स, तुमच्या सर्वांचे डिप्लोमा टेक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्टुडंट्स. आणि आपण फर्स्ट इयर डिप्लोमाची फायनल मेरिट लिस्टची जी इम्पॉर्टन्स आहे ते सगळं काय समजून घेणार आहोत. आणि त्यासोबतच एक गोष्ट लक्षात घ्यायची स्टुडंट्स की आपलं हे यूट्यूब चॅनल आहे आपल्यासाठी डिप्लोमाच्या स्टुडंट्ससाठी हे चॅनल बनवलेलं आहे. तर सर्वांनी डिप्लोमा टेक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. त्याच्यामध्ये इंग्लिशचा जो सब्जेक्ट आहे आपण शिकणार आहोत फर्स्ट इयर इंग्लिश, तर पूर्ण आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. आणि MSBTच्या रिलेटेड सगळे इम्पॉर्टंट अपडेट्स तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ह्याच्यामध्ये भेटणार आहे स्टुडंट्स. तो तिथे जाऊन तुम्हाला ते जॉईन करायचे. आता जर का तुम्ही बघितलं की ही तुमची जी लिस्ट आहे ही कुठली लिस्ट आहे, ही डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट मुंबईची ही PDF आहे, वेबसाईट आहे. आता ह्या वेबसाईटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय दिलं त्यांनी की दिलं आहे की फायनल मेरिट डिटेल्स फॉर द ऑल इंडिया कॅन्डिडेट्स, महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स. त्याच्यानंतर सगळं काही इथं दिलेलं आहे. आता प्रोव्हिजनल होती, तुमच्या ग्रीव्हन्सचा टाईम संपला होता आणि त्यानंतर 4 जुलैपर्यंत ग्रीव्हन्सचा टाईम होता. आता रिॲलिटीमध्ये तुमची जी कॅप राऊंडची प्रोसेस आहे ती चालणार आहे स्टुडंट्स. इथं क्लिक केल्यानंतर जेव्हा तुमची ऑल महाराष्ट्र स्टेटची जी PDF ती ओपन होती, ती PDF आपल्याला अशी दिसते स्टुडंट्स, ठीक आहे. आणि या सब्जेक्टमध्ये आपल्याला फोकस काय करायचं आहे की की आपली रँकिंग काय ते प्रॉपर चेक करून घ्यायचं. फायनल मेरिट लिस्ट म्हणजे आली आहे याचा अर्थ म्हणजे काय की आतापर्यंत तुमचं आता इथून पुढे काहीही चेंज होणार नाही आहे, ठीक आहे. एवढं लक्षात घ्या. फायनल मेरिट लिस्ट आली आहे आणि फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला फोकस काय करायचं तर काही चेंज होणार नाही आहे. जसं सरांनी सांगितलं की आपल्याला चेकिंग काय करायचं आहे ते बघून घ्या, ठीक आहे. आता इथं लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की पहिलं आपले ॲप्लिकेशन ID, जो IDने आपण वेबसाईटमध्ये रजिस्टर केलं तर ती ॲप्लिकेशन ID करेक्ट आहे का, डेन, ठीक आहे, 2518. त्याच्यानंतर आपलं नेम करेक्ट आहे का, ठीक आहे. सोनटक्के अर्णव अरविंद हे नाव करेक्ट आहे का, मेल, जेंडर, SSC मार्क्स बरोबर आहेत का, मॅथमॅटिक्स, सायन्स, इंग्लिश, HSC स्टेटस काय आहे, सायन्स बॅकग्राऊंडचं का, ITI केलं आहे का नाही, ग्रेड स्टेटस, ग्रेड ड्रॉइंग, ठीक आहे, ते आहे. त्याच्यानंतर होम डिस्ट्रिक्ट कुठलं आहे तुमचं, कारण तुम्ही ऑफ डिस्ट्रिक्ट जेव्हा जाणार आहे तर ऑफ डिस्ट्रिक्ट पण तुम्हाला कॉलेज भेटणार आहे, पण तुम्हाला होम डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत. लातूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, अहिल्यानगर, ठीक आहे, असं दिलेलं आहे. TFWSला आहेस का नाही आहेस, ठीक आहे. त्याच्यानंतर GMN कॅटेगरी कुठली तुमची ओपन आहे का, NT3 SC ओपन, SC BC ओपन, ठीक आहे. हे तुम्हाला कॅटेगरी चेक करून घ्यायचे स्टुडंट्स, ठीक आहे. हे झाल्यानंतर स्टुडंट्स आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की सर 10वीनंतर आपण डिप्लोमा घेतो आहे तर अत्यंत महत्त्वाचं टेक्निकल एज्युकेशन आहे. हे तुम्हाला सगळं प्रॉपर चेक करायचं आहे सो दॅट तुम्हाला काय त्रास नको. तुम्हाला काय त्रास झाला तर तुम्हाला परत पुढे जाऊन तुम्हाला ते चेंज करावता आता येणार नाही, कारण फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे. नाव हे सगळ्या गोष्टी आहेत. PWD आहे का, डिफेन्समध्ये आहे का, मायनॉरिटी आहे का, EWS भेटलेलं आहे का नाही भेटलेलं आहे, ठीक आहे. त्याचे EWS GMN टेक्निकल स्टेटस काय, ठीक आहे. ऑल दिस थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. नाव बघा, मी काय म्हणतो फायनल मेरिट लिस्ट जी आहे 3000 पानांची. 3000 पानांची म्हणजे काय, डिप्लोमाचा कल वाढत चालला आहे, डिप्लोमाकडे स्टुडंट्सचा कल वाढत चालला आहे, ठीक आहे. डिप्लोमासाठी खूप मुलांनी आपला इथं हे दिलं आहे, काय म्हणतात त्याला, की त्यांनी कल आपल्या ह्या साईडला केला आहे. आता कोण IIT JEE जास्त करत नाही आहे, जास्त मुलं डिप्लोमाकडे चालले आणि दॅट इज व्हेरी गुड, कारण तुम्ही 10वीनंतर टेक्निकल एज्युकेशन घेत आहात. सो दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की 10वीनंतर टेक्निकल एज्युकेशन घेणं किती इम्पॉर्टंट आहे आणि किती इम्पॉर्टंट नाही आहे, ठीक आहे. इथपर्यंत झालं आहे. आता तुम्ही जर का बघितलं तर कमीत कमी 3000 पानांची PDF आहे. तर टोटल किती मुले आहेत आपले डिप्लोमाला फ्रॉम महाराष्ट्र स्टेट, ठीक आहे. जर का बघितलं आपण बघितलं गेलं तर कमीत कमी 14,000 नाही सर 1,40,000 मुले आहेत आपले. टोटल 1,40,000 मुले आहेत डिप्लोमाला
ठीक आहे, फ्रॉम महाराष्ट्र स्टेट. ठीक आहे, आणि बाहेरचे जे मुलं आहेत ते तर येणारच. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे की एवढ्या मुलांचं काय डिप्लोमाला ॲडमिशन घेणार आहे ते, आणि डिप्लोमाला ॲडमिशन घेणार आहे तर त्यांनी फोकस काय करायचं आहे की त्यांनी आपले नाव वगैरे ते चेक करून घ्यायचे. ठीक आहे, या सगळ्या मुलांना चांगल्यातल्या चांगलं कॉलेज भेटेल, टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मी पुढे जाऊन कॅप राऊंडची प्रोसेस कशी करायची, काय करायची त्याच्या रिलेटेड पण सांगणार आहे. ठीक आहे, आता त्यांनी काय दिली दुसरी, तुम्ही जर का इथं क्लिक कराल, इथं ब्लिंक काय होतं आहे, प्रोव्हिजनल सीट डिस्ट्रीब्युशन मॅट्रिक्स फॉर ॲडमिशन टू फर्स्ट इयर पोस्ट SSC डिप्लोमा कोर्सेस. इथं क्लिक केल्यानंतर ही PDF ओपन होती, आणि ही PDF खूप इम्पॉर्टंट आहे फायनल मेरिट लिस्टसोबत. ह्याच्याने आपल्याला हे कळतं की आपल्याला चांगलं कॉलेज कुठलं भेटेल. आता जर का बघितलं गेलं तर फॉर एक्झाम्पल एक कॉलेज आहे. ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल घेऊ, एक कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय चेक करायचं आहे, ठीक आहे, आता हे पण महत्त्वाचं आहे, कारण बाकी सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, बट ह्या गोष्टीच कळल्या नाही तर काय होणार आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय की फॉर एक्झाम्पल आता मी कॉम्प्युटरचंच घेतो, कारण कॉम्प्युटरला मुलं खूप जास्त असतात. ठीक आहे, आता ही ब्रांच आहे. आता गव्हर्नमेंटचं जो चॉईसचं, आता ही गव्हर्नमेंट कॉलेज आहे. ठीक आहे, कॅप राऊंडचे सीट्स किती, 60 सीट्स आहेत. जनरलला किती आहेत, ओपनला किती आहेत. आता याच्यामध्ये फरक ओळखायचा आहे. PWD म्हणजे काय, PWD म्हणजे जे एक म्हणजे वीक जे आहेत आता आपले, फॉर एक्झाम्पल समजून घ्या, जे PWD आहेत स्टुडंट्स म्हणजे जे अपंग वगैरे. ठीक आहे, ते मुलं जे आहेत. ठीक आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन्सचे मुलं जे आहेत. PWDचा अर्थ काय, पर्सन विथ डिसेबिलिटीज. ठीक आहे, ते फोकस करायचं आपल्याला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय, इंटेक किती बघायचं. पहिली गोष्ट, एक कॉलेजचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे. कुठलं कॉलेज आहे हे कॉलेजचं नाव काय, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर. ठीक आहे, आता जर का एक्झाम्पल घेतलं की हे कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये किती मुलांना कॉलेज म्हणजे 60 सीट्स आहेत, तर ओपनला किती सीट्स आहेत आपल्याला ते चेक करायचं आहे. इथं माझा नंबर लागू शकेल का. ठीक आहे, नॉन टेक्निकल, ठीक आहे, टेक्निकल, नॉन टेक्निकल. त्याच्यानंतर PWD डिफेन्समधून एक येतो आहे. त्याच्यामध्ये ओपनमध्ये पण कॅटेगरीज आहेत, लेडीजला पण सीट्स आहे. SC जनरल लेडीज, VGT, NTB, NTC, SCBC टोटल. आता SCBC आहे, EWS पण आहे. तर EWSमधून किती मुलं येतील, 6 सीट्स येणार आहेत. ठीक आहे, ते पण चेक करून घ्यायचे. 6 सीट्स आपण EWSच्या अनुषंगाने बसू शकतील का आपल्याला EWSला, ते पण महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता हे का महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला समजून घ्यायचं. ठीक आहे, TFWSने आपल्याला भेटतं आहे का, TFWSने 3 सीट येतात, EWSने 6 सीट येतात. ठीक आहे, आता बेस्ट ऑफ बेस्ट बघायचं काय की इथं कॉलेजमध्ये आता कॅप राऊंडची प्रोसेस सुरू होईल, पण कॅप राऊंडची प्रोसेसमध्ये काय चेक करायचं आहे. पहिली गोष्ट की मी तुम्हाला सांगेल कसं चेक करायचं कॅप राऊंडची प्रोसेसच्या रिलेटेड, की आपल्याला लिस्ट काढायची डिप्लोमासाठी, की लिस्ट बनवायची आहे. ती लिस्ट कशी बनवायची ती पण मी लिस्ट सांगून देईल, कशी बनवायची फॉर कॅप राऊंड प्रोसेस. पहिल्या कॅप राऊंडमध्ये कसं नाव टाकायचं, पहिलं नाव कुठलं टाकायचं, दुसरं नाव कुठलं टाकायचं आहे डिप्लोमाच्या कॅप राऊंडच्या प्रोसेससाठी. ठीक आहे, आता महत्त्वाचं काय ते गोष्टी आहेत खूप. आणि सगळ्यात महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत की ते आपल्याला इथं समजून घ्यायचे आहेत, की ही जी PDF आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्याने आपल्याला कळतं की कॅप राऊंडच्या सीट्स किती त्या कॉलेजमध्ये. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या इंटेकसाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जो सीट आहे तो जो खूप मोठा आहे. ठीक आहे, आता जर का बघितलं गेलं तर सीट्स किती आहेत, कॅप राऊंडचे 60 सीट आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किती सीट्स आहेत, बघितलं गेलं तर आपले 60 सीट आहेत. तर मायनॉरिटीला किती, इन्स्टिट्यूटमधून येणारे किती आहेत, ऑर्फॅन किती आहेत,
ठीक आहे. आपल्याला ते सगळं काय चेक करायचं, ओपनमधून किती आहेत ते चेक करायचे आहेत आणि सगळं काय आपल्याला तिथं प्रॉपर चेक करायचे. HD म्हणजे काय, होम डिस्ट्रिक्ट. होम डिस्ट्रिक्टमधून किती येतात मुलं, ऑफ डिस्ट्रिक्टमधून किती येणार, अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर लेडीज. काय इम्पॉर्टंट आहे, कारण टेक्निकल HD म्हणजे काय, जे मुलं होम डिस्ट्रिक्टमध्ये आहेत त्यांना मेन प्रायोरिटीज असते. अदर दॅन होम डिस्ट्रिक्टची मुलं, त्यामधले पण एक मुलं येऊ शकतात. जर का मी पुण्यातला आहे आणि मला जर का लातूरला घ्यायचं ॲडमिशन, तर मला इथे ॲडमिशन फक्त एकच जागा सीट ओपनमधून. ठीक आहे, त्याच जनरलमध्ये जर का असेल तर मी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. ठीक आहे, हे पण इम्पॉर्टंट आहे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. हे 2 PDF आता खूप महत्त्वाचं आहे. आता तुमचं नाव आणि नेम काही चेंज होणार नाही आहे. फायनल मेरिट लिस्ट पूर्ण डिस्प्ले झाली आहे आणि ही जी कॅप राऊंडची जी प्रोसेससाठी जी सीट मॅट्रिक्स आहे ती इथे डिस्प्ले झालेली आहे. नाव आता स्टुडंट सगळ्यात गोष्ट लक्षात घ्यायची, काहीही डाऊट असेल फॉर फर्स्ट इयर डिप्लोमा, ठीक आहे, तुम्हाला पर्सनली मला मेसेज करायचा असेल 8261884261 या नंबरवरती मला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तिथे जाऊन जॉईन व्हायचं. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डिप्लोमा टेक.